अनेकांनी मराठीचा मुद्दा घेतल्यावर प्रांतीयवादाचा शिक्का शिवसेनेवर मारला. संकुचित विचार करते शिवसेना. शिवसेना प्रमुखांनी मार्मिकच्या मध्ये एक अग्रलेख लिहिला आणि त्याच्यामध्ये या विषयाला स्पष्टपणे आकार दिला. हो, आम्ही राष्ट्रभक्त आहोत, आमच्यासाठी राष्ट्र हेच प्रथम आहे, पण आमच्याच मातीत आमची कुणी गळचेपी करत असेल तर ते मुकाट्यानं सहन करणं हे मात्र आम्ही कदापि सहन करणार नाही, अजिबात नाही. महाराष्ट्र जगला तरच राष्ट्र जगेल. तर महाराष्ट्र जगलाच पाहिजे, अभिमानानं घडलाच पाहिजे. यासाठी जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येईल तर पहिला मराठी माणूस धावेल. त्याच्या एका खांद्यावर भगवा ध्वज असेल आणि दुसऱ्या खांद्यावर तिरंगा असेल. राष्ट्र रक्षणासाठी समर्पित व्हायला माझा मराठी माणूस केव्हाही तत्पर असेल. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला राष्ट्रीयत्वाचे हे धगधगते विचार दिले. हे सगळ्यात महत्वाचे धगधगते विचार. जातपात बाजूला करून, धर्मभेद बाजूला सारून राज्याच्या राष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावं, हे सगळ्यात मोठा विचार शिवसेना प्रमुखांनी मांडला. हा सगळ्यात मोठा विषय. का शिवसेना प्रमुख मोठे आहेत? प्रस्थापित राजकारण्यांच्या त्या आलेखात शिवसेना प्रमुख का मावत नाहीत? विलक्षण आहेत, प्रचंड आहेत, अफाट आहेत. कारण त्यांचे विचार त्या तोलामोलाचे, त्या उंचीचे आहेत. हा विचार ही शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिलेली सगळ्यात मोठी शिदोरी आहे, सगळ्यात मोठी. 1995ला शिवसेना प्रमुखांनी अखंड महाराष्ट्र पिंजून काढला. पायाला भिंगरी लावून आतापर्यंत कुठल्याही राजकारण्यानं महाराष्ट्रात इतक्या सभा घेतल्या नसतील. इतक्या असंख्य सभा शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रभर घेतल्या. आणि 1995च्या विधानसभेमध्ये शिवसेनेला 76 जागा मिळाल्या. 95ला शिवसेनेची सत्ता आली. महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. 20 वर्षापूर्वी जर कधी कुणी विचारलं असतं की कधी या महाराष्ट्रावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, कुणालाही खरं वाटलं नसतं, कुणी विश्वास ठेवला नसता. हे होईल असं कुणीच म्हटलं नसतं. पण या महाराष्ट्रात फक्त एक व्यक्ती ठामपणानं सांगत होता, होय, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. हा प्रगाढ आत्मविश्वास असणारा तो व्यक्ती होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. हा विश्वास, मी रोज तो प्रसंग बघतोय. रोज शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, तो होणार आणि तो झाला. पण तरी शिवसेना प्रमुखांनी ठामपणे सांगितलं, मुख्यमंत्री जरी माझा असेल, सत्ता जरी शिवसेनेची असेल, पण जनतेची कामं करायला हे सरकार जर कमी पडत असेल तर पहिला आसूड मी ओढेल, हे लक्षात घ्या. शिवसेना प्रमुखांनी लोकहितासाठी, जनतेच्या असंख्य कार्यांसाठी स्वतःला झोकून दिलं. सत्तेचा वापर हा लोकांसाठीच व्हायला हवा, हा नवा आयाम त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला घालून दिला. मुंबईमधले उड्डाणपूल असतील, पुणे मुंबई द्रुतगती मार्ग असेल, एवढंच नव्हे पण सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रशासन चाललं पाहिजे, हा विचार शिवसेना प्रमुखांनी मांडला. या महाराष्ट्रातला एकही माणूस उपासपोटी झोपता कामा नये, यासाठी शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रात 1 रुपयात झुणका भाकर ही योजना पहिली चालू केली. भरल्या पोटीच माणसांच्या पाठीचे कणे ताट राहतात. पोट रिकामी असली की कणे झुकलेले असतात. मला मराठी माणूस कायम ताट कण्याचा हवा आहे, पोट भरली पाहिजेत. 1 रुपयात झुणका भाकर ही शिवसेना प्रमुखांची योजना आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आले, दुष्काळाची परिस्थिती अनुभवली, मुंबईत आले, मुख्यमंत्री जोशींना बोलावून घेतलं. तो दुष्काळ हटवला पाहिजे, तत्काळ कार्यवाही. आणि शिवसेना प्रमुखांच्या संकल्पनेत कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती झाली आणि पश्चिम महाराष्ट्रात जो सुजलाम सुफलाम दिसतो आहे तो निव्वळ आणि निव्वळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. एखादा वयोवृद्ध एसटीने प्रवास करतो, कंडक्टर आला की सांगतो ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकाला प्रवासात सवलत, ही योजना सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची.
इतक्या सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा मी दुसरा नेता बघितला नाही. गोष्टी साध्या साध्या वाटतात, पण लोकांच्या मनावर प्रचंड विलक्षण परिणाम करणारे असतात. ही शिवशाही आहे, हे रयतेचं लोकांचं राज्य आहे, हा विश्वास शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी दिला. असंख्य विकासाची कामं महाराष्ट्रात उभा राहील. महाराष्ट्र गतीनं विकासाकडे पुढे निघाला. भगवा डौलानं फडकू लागला. पण हा सगळा प्रवास शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा, कार्याचा धगधगता, पण तितकाच धक्क्यांचा सुद्धा होता. सत्तेची चव लागली की अनेकांच्या महत्वाकांक्षा जाग्या होतात आणि त्यांचं इमान डळमळतं, निष्ठा बाजूला पडतात आणि माणसं बाहेर निघून जातात. शिवसेनेला असे असंख्य धक्के बसले. असंख्य माणसांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, पण शिवसेना डगमगली नाही. शिवसेना प्रमुख सांगतात, माझे शिवसैनिक हेच माझी कवचकुंडलं आहेत. एखादं संकट आलं की नेते विचलित होतात, पण शिवसैनिक कधी विचलित होत नाही. संकट आलं की पहिल्यांदा नेते पळून जातात, पण शिवसैनिक जागचा हलत नाही. जोपर्यंत शिवसैनिक माझ्या सोबत आहेत तोपर्यंत किती आले आणि किती गेले, मला आणि शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. आणि तेच घडलंय, वारंवार घडलंय, वारंवार. शिवसेना प्रमुखांचा तो विचार होता. विचार, शिवसेना हे कुटुंब आहे. जिव्हाळा, माया, स्नेह, आपुलकी, प्रेम शिवसेना प्रमुखांनी सारं इथल्या शिवसैनिकाला दिलं. अशा असंख्य धक्क्यांना पचवत, टीकेचे अनेक बाण सोसत, खरं तर शिवसेना प्रमुखांनी वाद, शिवसेना प्रमुखांनी टीका हे समीकरणच होत. पण परिणामांची पर्वा करणारा हा नेता नव्हताच. बेदरकार आणि बेधडक, जे वाटतं ते बोलून टाकावं, जे वाटतं ते करून टाकावं असा नेता. गरज होती. मुस्लिम लीगच्या बनातवालांबरोबर सरकारच्या विरोधात संयुक्त मोर्चा सुद्धा शिवसेना प्रमुखांनी काढला. प्रजा समाजवादी पक्षाशी युती देखील केली. एक मराठी महिला या देशाची राष्ट्रपती होतीये म्हणजे सारं बाजूला सरलं आणि काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला. प्रणव मुखर्जींसारखाचा एक विद्वान नेता राष्ट्रपती होतो आहे, काँग्रेसचे ठीक पाठिंबा. असंख्य निर्णय, पण त्यांनी कुणाचा मुलाहिजा केला नाही. जे वाटलं, जे पटलं, जे योग्य वाटलं ते करून टाकलं. शिवसेना आहेच अशी रोकटोक, ती अशीच झेपावत राहिली आणि झेपावत राहिली. शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन पुढे जाईल. 2003 महाबळेश्वरला भरलेल्या अधिवेशनामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना शिवसेनेचं कार्याध्यक्ष नेमण्यात. शिवसेना प्रमुखांची दूरदृष्टी होती. आज शिवसेना प्रमुखांचीच दूरदृष्टी खरी ठरली. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये उद्धवजींनी घवघवीत यश शिवसेनेला मिळवून दिलं. 25 वर्षात त्यांच्याबरोबर युती केली. 2014ला ती युती त्यांनी तोडली. शिवसेना प्रमुखांचं निधन झालंय, आता शिवसेना संपली. आता काय राहिलं? युती तोडली. पण एकट्या उद्धवजी ठाकरेंनी स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये 63 आमदार निवडून आणले. बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला नव्हे तो होताच, म्हणून तर त्यांची निवड झाली. मुंबई महापालिकेवर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सतत भगवा फडकतोय आणि तो फडकतच राहील हा इथल्या मराठी माणसांना विश्वास आहे. तो त्यासाठी सगळ्यात महत्वाचा हा विचार देतच काळाचा वारा पुढे सरकत राहिला. 2012 साल उजाडलं. मे महिन्यामध्ये शिवसेना प्रमुखांची प्रकृती बिघडली आणि महाराष्ट्राच्या काळजात धस्स झाला. शिवसैनिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम मिळू द्या. प्रत्येक
प्रार्थना करायला लागला. पण प्रकृती चढउतार येतच राहिली. 2012चा दसरा मेळावा, हजारो शिवसैनिक शिवतीर्थाकडे येते झाले. नेहमीप्रमाणे शिवसेना प्रमुखांचे धगधगते ज्वलंत विचार ऐकायला मिळतील. दसरा मेळाव्यात समारंभ सुरू झाला, पण शिवसेना प्रमुख मंचावर कुठे दिसत नव्हते. येतायत प्रत्येक शिवसैनिक वाट बघत होता. दसऱ्याचं सोनं शिवसेना प्रमुखांच्या विचारानेच लुटलं जातं. तो विचार पुढचा वर्षभर टिकतो नव्हे, तेजाळत ठेवतो, प्रेरणा देत राहतो, कार्य करायला प्रेरित करतो. ती ऊर्जा आहे महाराष्ट्राची, राष्ट्राची, शिवसैनिकांची. आतुरला होता प्रत्येक जण शिवसेना प्रमुखांचे शब्द टिपायला, ऐकायला. पण असं एक 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 भाषणं उरकत गेली आणि मंचावर शिवसेना प्रमुखांची ध्वनिचित्रफीत लावण्यात आली. ते शिवसेना प्रमुख अनेकांनी बघितले आणि क्षणभर सगळे अस्वस्थ झाले. ज्या हाताने अनेकांना सळो की पळो करून सोडलं, वयोमानानं ते हात आता थरथरत होते. ज्या हातांच्या कुंचलाच्या फटकरने अनेकांना घायाळ केलं, ते हात आता क्षीण झाल्यासारखे वाटत होते. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे ठिणग्या, विचार म्हणजे डरकाळी. त्यातली क्षीणता आता शिवसैनिकाला जाणवत होती. 10-15 मिनिटं शिवसेना प्रमुख बोलत होते. त्यांनी अखेरचा संदेश दिला सगळ्या शिवसैनिकांना. ईमान सांभाळा, ईमान सांभाळा, ईमान सांभाळा. आणि शिवसेना प्रमुखांचा तो शब्द कानात घेऊन शिवसैनिक दसरा मेळाव्यातनं परतले. पण शिवसेना प्रमुखांची प्रकृती आणखी बिघडली. सह्याद्रीचा वारा जागच्या जागी थांबला. महाराष्ट्र स्तब्ध झाला. मंदिरांमध्ये प्रार्थना चालू झाल्या, मशिदीमध्ये नमाज पडले जाऊ लागले. लोक चर्चमध्ये जाऊन शिवसेना प्रमुखांच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून प्रार्थना करत राहिले. दिवाळीची रोषणाई यावर्षी झालीच नाही. शिवसेना प्रमुखांच्या अस्वस्थतेची काळजी प्रत्येकाच्या मनात. यावेळी दिवाळी उजळली नाही. कलानगरचा परिसर सुन्न शांत होता. महाराष्ट्रावरची माणसं शिवसेना प्रमुखांची विचारपूस करायला मातोश्रीच्या प्रांगणात जमत होती. नेहमीप्रमाणे शिवसेना प्रमुख मातोश्रीच्या खिडकीत उभा राहतील आणि खाली उभा असलेल्या शिवसैनिकाला हात उंचावून आशीर्वाद देतील. पण 4-5 दिवस झाले त्या खिडकीत शिवसेना प्रमुख दिसलेच नाही. शिवसेना प्रमुखांचा हात आशीर्वाद देताना भेटला नाही. ही दिवाळी काही आक्रित तर घेऊन येणार नाही. काळजात कालवा व्हायची. माणसांचे डोळे भरून यायचे. मातोश्रीतनं कुणी येताना दिसलं की माणसं त्याच्या भोवती थव्यागत जमायची. बरे आहेत ना साहेब, बरे आहेत ना. मध्येच एखादी बातमी उडायची आणि सगळं वातावरण हल्लकल्लोळात उडून जायचं. 4 दिवस अखेर उगवला 17 नोव्हेंबर शनिवार 2012. मातोश्रीच्या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट कायम चालू असतो. पण शनिवारच्या त्या दिवशी त्या परिसरात एकही पाखरू आवाज करताना दिसलं नाही. खाली माणसांची गर्दी 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 होती. बरे हो बाळासाहेब, बरे हो. प्रत्येक जण डोळ्याने कान मातोश्रीकडे लावून बसला होता. 3:30 वाजता अचानक बातमी आली. शिवसेना प्रमुख गेले आणि अनेकांना हुंदका फुटला. अनेकांच्या डोळ्यात खळखळ अश्रू खुळू लागले. अनेक जण ओक्साबोक्सी धाय बोकळून रडायला लागले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार केले, मराठी माणसाला अस्मिता देणारे स्वाभिमानी महानेता गेले, प्रबोधनकारांचे बाळ गेले, शिवसैनिकांचे शिवसेना प्रमुख केले, शिवसेना प्रमुख केले. धगधगता विचार देणारा योद्धा अंतिम मोहिमेला निघाला. प्रत्येक जण शिवसेना प्रमुखांची रूप आठवायला लागला. कुठलं रूप सांगावं शिवसेना प्रमुखांचं? हत्ती आणि 4 आंधळ्यांच्या गोष्टी सारखा. 4 आंधळ्यांच्या पुढे हत्ती उभा केला. एका आंधळ्याच्या हातात हत्तीची शेपटी आली, तो म्हणला हत्ती दोरीसारखा आहे. एका आंधळ्याच्या हातात हत्तीचा पाय आला, तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे. एका आंधळ्याला हत्तीची पाठ लागली, तो म्हणला हत्ती भिंतीसारखा आहे. शिवसेना प्रमुखांचं व्यक्तित्व तसंच. ज्याला जे दिसलं, ज्याला जे भावलं, ज्याला जे आवडलं, ज्याला जे ओळखता आलं, ज्याला जे जाणता आलं, तो सांगायचा. शिवसेना प्रमुख असे होते. शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण वाढवलं. साध्या साध्या माणसांना, सामान्य माणसांना असामान्य केलं, कैकांना उभा केलं. आसमानापर्यंत कीर्ती होईल इतकं मोठं केलं. हा शब्दांचा जादूकार होता, हा कुंचल्याचा चमत्कार होता, हा बेदरकार बेधडक लावा होता, हा धगधगता ज्वालामुखी होता, असंख्यांना प्रेरणा देणारा हा राष्ट्र प्रेरक होता. प्रत्येक जण सांगत राहिला. 70 गाठलेली एक म्हातारी भाजीवाली ती सांगत होती, माझी अडचण आली म्हणून मी शिवसेना प्रमुखांकडे गेले. घाबरत घाबरतच त्यांना माझी अडचण सांगितली. तसे थाडकन शिवसेना प्रमुख माझ्या अंगावर आले. मराठी आहेस ना, मराठी आहेस ना, मग घाबरते कशाला? जोरात बोल, मला खडसावून विचार. तुझी अडचण सोडवायचं काम माझं, मी ती सोडवायलाच हवी. मी सोडवू शकत नसलो तर तुम्हाला जाबच विचारायला हवा. घाबरते कशाला, मला खडसावून विचार. 70 एका आजींना उभ्या राष्ट्राला थरकाप सोडणारा हा महानेता सांगतोय, मला खडसावून विचार. त्या आजीच्या डोळ्यातनं उघडणारे अश्रू सांगत होते, आता मी कुणाला खडसवायचं, आता मी कुणाला खडसावून सांगायचं. लातूर किल्लारीला भूकंप झाला. अनेक राजकीय पक्षांचे नेते आले, सोनिया गांधी पण आल्या, शिवराज पाटील खासदार तिथले. भूकंपात घर पडलेल्या एकाच्या छोट्या मुलाला त्यांनी उचलून घेतलं आणि सोनिया गांधींच्या हातात दिलं. त्याला आपल्या हातात घेतल्यावर सोनिया गांधींची नजर त्या लहान मुलाच्या गळ्यातल्या ताईतावर पडली आणि त्या चमकल्या. त्या पोराच्या गळ्यातल्या ताईतामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. असंख्यांचे गळ्यातले ताईत झाले होते शिवसेना प्रमुख. महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या गळ्यातला ताईत अखेरच्या मोहिमेला निघाला होता. हिंदुत्वाची मशाल ज्यांनी धगधगत ठेवली, माणसाला ज्यांनी धगधगता विचार दिला, तो विचारवंत आता प्रवासाला निघाला होता. उद्धवजी ठाकरे राजस्थानला गेले होते. राजस्थानला गेल्यावर तिथल्या लोकांनी विचारले, आप उद्धव जी के बेटे हो ना? उद्धव साहेब हो म्हणाले. आणि ती राजस्थानी लोक म्हणाली, हमारे भगवान का बेटा आया है, हमारे भगवान का बेटा आया है. असंख्यांचा लाखोंचा भगवान आज त्यांच्यापासून निघाला होता. महाराष्ट्र व्याकुळला होता, गहिवरला होता, ढसा रडत होता, सांगत होता, बाळासाहेब परत या, परत या, परत या, बाळासाहेब परत या. एका नेत्यावर लोक किती विलक्षण प्रेम करू शकतात, किती विलक्षण श्रद्धा ठेवू शकतात, किती विलक्षण निष्ठा ठेवू शकतात. काय शिवसेना प्रमुखांनी आपल्या
आयुष्यातून सांगितलं काय कमवायचं, काय मिळवायचं. लहानपणी एकदा बाळासाहेबांनी प्रबोधनकारला विचारलं, बाबा श्रीमंती कशात असते? आणि छोट्या बाळासाहेबांना हाताला धरलं आणि प्रबोधनकारांनी घराच्या उंबऱ्यात नेलं. उंबऱ्यात असंख्य चपलांचे जोड होते. ते दाखवत प्रबोधनकार म्हणाले, बाळासाहेब ही खरी श्रीमंती. तुमच्या घरात आलेली ही माणसं, तुम्ही कमावलेली माणसं, ही खरी श्रीमंती. बाळासाहेबांनी आयुष्यात काय कमावलं असेल, काय मिळवलं असेल? 18 नोव्हेंबर 2012 मातोश्रीवरनं शिवसेना प्रमुखांची महायात्रा निघाली. लाखो लाखो लोक शिवसेना प्रमुखांना निरोप द्यायला त्या महायात्रेत सामील झाले. असंख्य माणसं, मुंग्यांसारखी माणसं, शिवसेना प्रमुखांवर बेपनाह प्रेम करणारी माणसं, रडणारी माणसं, अश्रू ढाळणारी माणसं, बाळासाहेब परत या टाहो फोडणारी माणसं. रस्त्यावर माणसं असंख्य उभा होती. बिल्डिंगामध्ये बायका उभा होत्या. शिवसेना प्रमुखांवर फुलांचा वर्षाव होत होता. धाय मोकलून कुणी रडत होतं, कुणी कुणाचा आधार घेत होतं. प्राण वायूच निघाला होता. हे दृश्य प्रबोधनकारांनी बघितलं असेल तर प्रबोधनकार त्या वक्ती बाळासाहेबांना म्हणाले असतील, बाळासाहेब तुमच्या इतका श्रीमंत या जगात दुसरा कोणी नाही. कमावलंत बाळासाहेब, कमावलंत. ही श्रीमंती, ही खरी श्रीमंती. शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांना ती श्रीमंती दिली. माणसं कमावण्याची, राष्ट्र घडवण्याची. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज 10 वर्ष झाली. ते शरीरानं गेले असतील, पण मनानं तुमच्या माझ्यात आहेत, विचारांनी तुमच्या माझ्यात आहेत, कृतीने तुमच्या माझ्यात आहेत. त्याने दिलेला भगवा तुमच्या माझ्या हातात आहे. त्यांनी तुमच्या माझ्या हाती सोपवलेली शिवसेना तुमच्या माझ्या सोबत आहे. शिवसेनेचा वारसा ज्यांनी समर्थपणे ज्यांच्याकडे सोपवला ते उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे तुमच्या माझ्या सोबत आहे. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी मराठी माणसाची लढाई चालू केलेली. आज पुन्हा एकदा मराठी माणसाच्या लढाईला नवा आरंभ होतो आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडी हा फक्त शिवसेनेवरचा घाला नाही. त्यांना मुंबई हवी आहे, काहीही करून. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे, काहीही करून. आणि हे करण्यात त्यांची एकमेव अडचण आहे, शिवसेना, जी 56 वर्षे अखंड महाराष्ट्राचा जागर करतेय, अखंड महाराष्ट्रासाठी लढतीये. शिवसेना मुंबईचा प्राण आहे. मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. त्यामुळे शिवसेना हवीच, ती वाढायलाच हवी, ती वाढणारच. मुंबईचा प्राण राहणारच, मुंबईवर भगवा फडकणारच, महाराष्ट्रावरही आणि दिल्लीच्या तख्तावरही. त्यामुळे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुखांनी दिलेला तो विचार, तो धगधगता आचार घेऊन पुढे झेपावतीये, झेपवत राहील आणि उद्याचा समृद्ध महाराष्ट्र आणि राष्ट्र घडवत राहील. आजच्या या क्षणी शाखा क्रमांक 128 दीपक बाबा, आपण सगळ्या शिवसैनिकांनी आयोजित केलेला हा शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम, मी शिवसेना प्रमुखांना विनम्र आदरांजली वाहतो. थांबतो.
हॅलो 2 मिनिटं फक्त एक राष्ट्रगीत होईल जरा 2 मिनिटं. धन्यवाद. आजच्या या वंदनीय हिंदुत्व सम्राट सहसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्व शिवप्रेमी जनता या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व शिवप्रेमी जनतेचं शिवसेना शाखा क्रमांक 128च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. खास करून आजचे व्याख्याते आदरणीय नितीनजी बानगुडे पाटील साहेब यांचाही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार. आजच्या या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी राष्ट्रगीताने होईल. आपण सर्वजण या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उचल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उछल जल. शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद.